हॅलो गाईज, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आपण होतो महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आता आपण जाणार आहोत मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर या ठिकाणी. भारतातीलच नव्हे तर जगभरातील लाखो लोक दरवर्षी या पवित्र स्थानाचा अनुभव घेण्यासाठी भारताला भेट देतात. ओंकारेश्वर हे भारतातील भगवान शिवाच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी ओंकारेश्वर हे 4थ्या स्थानावर येतं. शिवाची उपासना करणारे भक्त त्यांच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी ओंकारेश्वरला पोहोचतात. ओंकारेश्वर मंदिर हे हिंदू धर्माच्या अध्यात्म आणि परंपरेचं प्रतीक आहे. उज्जैनच्या बस स्थानकावरून सकाळी 7 वाजल्यापासून बस उपलब्ध असतात. उज्जैनपासून ओंकारेश्वर 140 किलोमीटरवरती आहे किंवा आपण इंदूरवरून देखील ओंकारेश्वरला पोहोचू शकतो. ओंकारेश्वर बस स्टँडवरून 10-20 रुपयात आपण ओंकारेश्वर मंदिराजवळ पोहोचू शकतो. ओंकारेश्वरला आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लागतो तो नर्मदा नदीचा घाट. नर्मदा नदीचं पवित्र स्नान करूनच आपण दर्शनासाठी निघतो. या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी 500 ते 900 रुपये लागतात, तर AC रूमसाठी 1000 ते 1200 रुपयांमध्ये आपल्याला रूम भेटून जाते. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला नर्मदा नदीवरती असलेला ब्रिज म्हणजेच ममलेश्वर सेतूवरून चालत जावे लागते. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर बसलेला आहे आणि जो द्वीपवरती हे मंदिर आहे तो द्वीप संपूर्णतः नर्मदा नदीने वेढलेला आहे, जो की ओम आकाराचा दिसतो आणि म्हणूनच या जागेला ओंकारेश्वर असं म्हणतात. मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर असलेलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग याचं शिखर आकाशात उंच आणि स्वाभिमानानं असं उभं आहे जणू काही संपूर्ण पृथ्वीचं दर्शन घडवतं. वेद आणि पुराणांसारख्या पवित्र हिंदू ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. ओंकारेश्वर बेटावर एकूण 6 तीर्थक्षेत्रे आणि 33 देवता आहेत, ज्यामुळे आध्यात्मिक साधकांसाठी अवश्य भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे. नर्मदेच्या वक्रामधून निर्माण झालेल्या ओमचे प्रतिकात्मक प्रकटीकरण या पवित्र स्थळाला आणखी अलौकिक बनवते. ओंकारेश्वर हे वर्षानुवर्ष चालत आलेले हिंदू परंपरांचे आणि शिवाच्या भक्तांवर असलेल्या कालातीत धार्मिक प्रभावाचं प्रतीक आहे. इतर अनेक प्राचीन हिंदू मंदिरांप्रमाणे 13व्या शतकात ओंकारेश्वरला मुस्लिम आक्रमकांकडून मोहम्मद गाझनी सारख्या आक्रमकांकडून क्रूरपणे नष्ट करण्यात आले आणि लूट करण्यात आली. तथापि आक्रमणानंतर ओंकारेश्वर हे या प्रदेशातील काही मंदिरांपैकी एक होतं जे फारसं नुकसान न होता अबाधित राहिलं. संपूर्ण मुघल राजवटीत मंदिर चौहान राजांच्या ताब्यात राहिलं, परंतु मंदिराचे फारसे नूतनीकरण करण्यात आलं नाही. नंतर 19व्या शतकात देवी अहिल्याबाई होळकर शासकांनी मंदिराची पुनर्बांधणी केली आणि ते सध्याचे वैभव परत मिळवून दिलं. अखेर 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत हे मंदिर ब्रिटिश राजवटीखाली होतं आणि ब्रिटिशांनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खांडवा प्रशासनाच्या मदतीनं मंदिराची जबाबदारी घेतली, जी आजही चालू आहे. हे मंदिर नागर शैलीतील स्थापत्य शैलीचं अनुकरण करते, ज्यामध्ये उंच शिखर, विस्तृत भित्तिचित्रे, तपशिलावर शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराभोवती मोठे व्हरांडे, चौरस, बहुभुज आणि वर्तुळाकार कोरलेले मोठे स्तंभ आहेत, जे त्याच्या दृश्य आकर्षणात भर घालतात. मंदिर बांधण्यासाठी वापरल्या गेलेल्या मऊ दगडात आश्चर्यकारक प्रमाणात तपशिलावर काम आहे. वरच्या भागात फ्रीज आकृत्या आहेत आणि गुंतागुंतीच्या दगडी छतावर कोरीव काम केले आहे. मंदिरात एक प्रशस्त सभा मंडप आहे, जो सुमारे 14 फूट उंच आहे आणि त्याला यक्षीच्या मूर्तींनी सजवलेल्या 40 भव्य खांबांचा आधार आहे. मंदिरात एकूण 5 मजले आहेत, ज्यावर वेगवेगळ्या देवतांची स्थापना आहे. श्री ओंकारेश्वर, श्री महाकालेश्वर, श्री सिद्धनाथ, श्री गुप्तेश्वर आणि ध्वजाधारी शिखर देठी खालच्यापासून वरपर्यंत. भगवान शिव यांच्या आशीर्वादाने निरोगी संतती आणि आयुष्यभराचा आनंद मिळवण्यासाठी अनेक जोडपी ओंकारेश्वर मंदिरात जातात आणि विविध विधी करतात. मंदिरातील पुजाऱ्यांच्या मते जर तुम्ही मंदिराची परिक्रमा केली तर ते तुम्हाला जीवनात आशादायक भविष्य आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देते. भक्तांचा असा विश्वास आहे की भगवान शिव स्वतः दररोज रात्री मंदिरात झोपण्यासाठी येतात आणि म्हणूनच शयन आरती केली जाते. अनेक हिंदू संतांचा असा विश्वास आहे की ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करणं हे पंचकेदार आणि केदारनाथ यांची पूजा करण्यासारखं आहे.
ओंकारेश्वर मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली जाताच नर्मदा परिक्रमा सुरू होते आणि ह्या ब्रिजवरून पुढे गेल्यानंतर 5 ते 10 मिनिटात ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं। ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। हा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।